हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण पुन्हा एकदा जमलेलो आहोत अतिशय सुंदर बायबलच्या अभ्यासामधून प्रवास करण्यासाठी. आणि मला विश्वास आणि खात्री आहे की आज देवाचं वचन आपली भेट घेणार आहे आणि खरोखर पवित्र आत्मा आज आपल्याशी वचनाद्वारे बोलणार आहे. आणि मला विश्वास आहे आणि खात्री आहे की जर का आज म्हणजे जे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे. आज प्रश्न उत्तरांचा काळ नाही, वेळ नाही आहे, कारण थोडंसं जरा सुनपाष्टांचा आवाज बसलेला आहे. तर आपण हे पुढच्या आठवड्यामध्ये घेऊया. म्हणून आज मी तुम्हाला एक फार सुंदर उपविषय भयाबद्दलच आहे, आपण शिकणार आहोत पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली. आणि चला आपण लवकरच वचनाचा अभ्यास सुरू करूया. त्याआधी आपण प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड माय गॉड फॉर दिस टाइम that you given to us. Yes, Lord, Spirit of God, we are greatly honored to be in your holy and awesome presence. Come, mighty comforter, come, mighty counselor, thou art welcome in this place right now, Lord. Come and teach us your precious word. We welcome you, Lord, my God, in the hearts and the lives of people wherever they are located and watching your word right now, Lord, my God. Blessed Lord, thou art welcome, Lord, thou art welcome, Lord, thou art welcome, Lord. Take charge right now, Lord. I know the power of darkness trying to attack us, trying to distract us, Lord, trying to take our minds, oh Lord, my God, from your word, Lord, my God. But I'm just trying to come with the power of the Holy Ghost in the name of the Lord Jesus Christ of Nazareth right now. I command the power of darkness in the name of Jesus right now. Get out in Jesus' name, beloved Lord. I set us all free in Jesus' mighty name. Blessed Lord, you take charge right now, Lord. Not I, but you speak, revealing truth and changing lives. We welcome you, Lord, once again, Lord. You take charge and lead us in this time, Lord. And thank you for changing a word from Logos into Rhema. Thank you for anointing today's word, Lord. In Jesus' name we pray and we ask. Amen. Hallelujah. Praise the Lord, everybody. माझा मुख्य विषय आहे भय आणि माझा उपविषय आहे ते 5 दगड. अमेन. ते 5 दगड, द 5 स्टोन्स. अमेन. तर सगळ्यात पहिला दगड जो मी हा 5 दगड हा विषय का, उपविषयाचं नाव का ठेवलं, कारण वचनातून जरा आहे ते, ओळखीचं आहे ते. आणि एका 17 वर्षाच्या मुलानी ते 5 दगडातून एक दगड वापरून गल्ल्याताचा वध केला. तर आपण ते 5 दगड पाहूया. मी हे म्हणत नाही की ते 5 दगड तेच आहे, त्याचा अर्थ तोच लागतो, दाविदाच्या ज्या झोळीमध्ये होते ते. पण मी असंच त्याचं नाव ठेवलं आणि हे 5 दगडांचा उपयोग करून आपण आपल्या भयावरती विजय मिळवू शकूया. आमेन. तर सगळ्यात प्रथम दगड जो आपल्याला वापरायचा आहे, ज्यावेळेस टॉपिक असा आहे, हाऊ टू डील विथ युअर फिअर्स. तुमच्या भयांबरोबर तुम्ही भयांना कसं हाताळायचं किंवा भयांवर विजय कसा मिळवायचा. तर सगळ्यात प्रथम हत्यार जे आपण वापरू शकतो ते म्हणजे कबुली. हो, कबुली. पुष्कळ लोकांच्या मनामध्ये असा दुराग्रह आहे की मला भय आहे, हे मी कबूल करायचं नाही. संतो, जर का तुम्हाला आजार आहे आणि जर का तुम्ही ती कबुली नाही केली तर तुम्ही त्या आजारावरती विजय कसा मिळवणार? तुम्ही त्या विभागामध्ये विजय कसे होणार जर का तुम्ही त्या विशिष्ट गोष्टीची कबुलीच दिली नाही? तर तुम्हाला ती कबुली कोणत्या माणसाला नाही, तर स्वतःला आणि देवाला द्यायची आहे की मला हा प्रॉब्लेम आहे, मला हे भय आहे. आमेन. सगळ्यात प्रथम भयाला आयडेंटिफाय करणं फार महत्वाचं आहे. भयाला ओळखणं की माझ्यामध्ये हे भय आहे, माझ्यामध्ये ह्या विशिष्ट गोष्टीचं भय आहे. सगळ्यात प्रथम पुष्कळदा आपण पाहतो की ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दलचं भय असतं तर पुष्कळ लोकांना लाज वाटते त्या भयाबद्दल कन्फेशन द्यायला. हो, आणि म्हणजे कबुली द्यायला की मला हा प्रॉब्लेम आहे, मला हे भय आहे, मला ह्या भयाद्वारे भेडसावलं जातं. पुष्कळांना हा प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळे काय होतं की ते लोक त्या
भयाला घेऊन वर्षानुवर्ष असे जगत असतात. ते कधी त्या भयावरती विजय मिळूच शकत नाही. तर सांगतो हो, सगळ्यात पहिलं आपल्याला हे शिकायचं आहे, आपल्याला त्या भयाची कबुली देणं, की हो मला हे भय आहे. मला परीक्षेचं भय आहे. मला फलाना गोष्टीचं भय आहे. मला अंधकाराचं भय आहे. मला हा व्यक्ती काय बोलेल याचं भय आहे. मला ह्या आजाराचं भय आहे. मला काहीही भय असू द्या, तर सगळ्यात प्रथम आहे कबुली. आपल्याला हे समजणं गरजेचं आहे, की जोपर्यंत आपण त्या गोष्टीची कबुली देत नाही, तोपर्यंत आपण त्या गोष्टीवरती कामच करू शकणार नाही. तर बघा, तुम्हाला कबुली ह्यासाठी द्यायची नाहीये, की तुम्हाला ते भयामध्ये वाढायचंय किंवा ते भय पसरवायचंय. तुम्हाला कबुली ह्यासाठी द्यायची, की तुम्हाला त्या भयावरती विजय मिळवायचा आहे. तर सांगतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता तुम्हाला एक वचन मी सांगतो. नीतिवचन 15वा अध्याय वचन 13. नीतिवचन 15वा अध्याय वचन 13. अ मेरी हार्ट मेकeth a cheerful countenance, but by sorrow of the heart the spirit is broken. म्हणजे मराठीमध्ये एक अंतःकरण जे खुश असतं ते एक चेहरा, एक आनंदी चेहरा बनवतं. पण जे हृदय दुःखी आहे, ओके, त्याच्यानी आत्मा पण खिन्न होतो. संतो, जर का आपण आपल्या भयावरती काम नाही केलं ना, तर आपला आत्मा खिन्न राहतो. पुष्कळदा आपण खुश व्हायला किंवा आनंदित व्हायला आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी करतो, पण आपण आपल्या अंतःकरणावरती कधी काम केलंय का? तर आपल्या अंतःकरणामध्ये जे काही दुःख आहे किंवा जे काही भय आहे, त्या भयापायी तुम्ही दुःखी आहात, खिन्न आहात, तर तुम्हाला पहिलं त्या अंतःकरणाच्या त्या विभागावरती काम करणं गरजेचं आहे. आणि काम करण्यासाठी तुम्हाला त्या अंतःकरणाच्या दुःखाला किंवा त्या भयाला एक्सपोज करणं किंवा उघडकीस आणणं स्वतःच्या जीवनामध्ये आणि देवासमोर, हे महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही कसं कराल हे? तुम्ही ते प्रार्थनेत घेऊन जाऊन, ज्यावेळेस तुम्ही त्या भयाला प्रार्थनेत घेऊन जाल, देवासमोर प्रार्थनेत घेऊन जाल, देवाला हे म्हणा, की देवा, मला ह्या गोष्टीचं भय आहे, मला मदत कर, मला सहाय्य कर ह्याच्यावरती विजय मिळवायला. पुष्कळदा आपण आपल्या भयांबद्दल प्रार्थना करत नाही. पुष्कळदा आपण आपल्या भयांबद्दल बोलत नाही. पण ते भय आहे, त्या आजाराचं भय आहे, त्या परिस्थितीचं भय आहे, आर्थिक समस्येचं भय आहे. आपण त्या भयाबद्दल देवासमोर जाऊन आपण उघडे होत नाही. संतो, तुम्हाला आणि मला एक गोष्ट समजणं गरजेचं आहे, की तुम्ही ते भय जर का राखून ठेवलं, तर योग 3:25 काय म्हणतं, की ज्याची मी धास्ती धरली, ज्याचं मी भय धरलं, तेच मजवर आलं आहे. तर तुम्हाला आणि मला हे समजणं गरजेचं आहे, की आपल्याला त्या भयावरती काम करण्यासाठी आपल्याला त्या भयाची कबुली देवाला देणं हे गरजेचं आहे. स्वतःला कबुली देणं गरजेचं आहे. तुम्हाला जर का एखादी गोष्ट तुमचा आत्मा जर का खिन्न करत आहे, तुटलेला करत आहे, तर तुम्हाला त्याचं मूळ कारण शोधणं गरजेचं आहे. वचन सांगतं, की एक अ मेरी हार्ट मेकेथ अ चीअरफुल काउंटेनन्स. जेव्हा तुम्ही हृदयातून खुश असता, आनंदित असता, त्यावेळेस तुमचा चेहरा पण खिललेला असतो, तेव्हा तुमचा चेहरा पण खुश असतो. पण आज जर का माझ्या जीवनामध्ये एक भय मला भेडसावत आहे, तर माझ्या चेहऱ्यावर दिसून येईल, की ते मला भय खाऊन टाकत आहे. तर सांगतो, पहिली गोष्ट, सगळ्यात पहिलं भयाची कबुली, की मला हा प्रॉब्लेम आहे. दुसरा पॉइंट, दुसरा दगड म्हणजे ते म्हणजे स्वतःला बलिष्ठ करणं, स्ट्रेंथनिंग युअरसेल्फ. स्वतःला बलिष्ठ करा. आता ज्यावेळेस आपल्याला कळतं, की मला ह्या गोष्टीचं भय आहे, तर मला त्या विभागामध्ये स्वतःला बलिष्ठ करणं गरजेचं आहे. आणि बलिष्ठ करण्यासाठी मला देवाच्या वचनाकडे जाणं गरजेचं आहे. बघा संतो, तुम्हाला या जगामध्ये अनेक व्हिडिओज, तुम्हाला मोटिवेशनल व्हिडिओज, प्रोत्साहन देणारे व्हिडिओज, अनेक तुम्हाला लोक हा सल्ला, तो सल्ला, अनेक गोष्टीचं तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. पण तुम्हाला जे शक्ती आणि सामर्थ्य तुमच्या भयावरती देवाचं वचन जे देऊ शकतं ना, ते तुम्हाला बाकी कोणीही देऊ शकत नाही. कारण का? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ही आहे आत्म्याची तलवार. नीट ऐका मी काय बोलत आहे. ही आहे आत्म्याची तलवार.
आणि तुमचा आत्मा खिन्न आहे, तुमचा आत्मा भयग्रस्त आहे, तुमचा जीव भयग्रस्त आहे, तर तुम्हाला ही आत्म्याच्या तलवारीद्वारे तुमच्या आत्म्याला उचलायचं आहे, बलिष्ठ करायचं आहे. हे भोजन, हे अन्न, हे फक्त शरीरात काम नाही करत, हे फक्त मनात काम नाही करत, हे तुमच्या जीवातही काम करतं, तुमच्या आत्म्यातही काम करतं. हे लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा हे शरीर सोडून जाल त्यावेळेस तुम्हाला हे वचनच तुमचा आधारस्तंभ राहणार. या वचनानुसार ज्यावेळेस तुमचा जीव तुम्ही स्वतःला ज्यावेळेस तयार कराल, शिस्तीत आणाल, या वचनाद्वारेच तुमचं मार्गदर्शन केलं जाणार. तुम्हाला आणि मला एक कळणं गरजेचं आहे की हे तुमच्या आत्मिक व्यक्तीसाठी टॉनिक आहे, हे तुमच्या आत्मिक व्यक्तीसाठी कॉम्प्लॅन आहे. तुम्ही भले तुमचा भय हा शरीरात असेल, पण त्याचा इफेक्ट होतोय तुमच्या आत्म्यावर, तुमच्या जीवावर. हे कधी नका विसरू. तर तुम्हाला आणि मला हे समजणं गरजेचं आहे की ज्या वेळेस तुम्ही ह्या वचनाद्वारे, या वचनाच्या कॉम्प्लॅनद्वारे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आत्मिक व्यक्तीला खाऊ पिऊ घालाल त्यावेळेसच तो बलिष्ठ होईल. तर आता हे कसं करायचं? आता तुम्हाला पहिली गोष्ट हे समजणं गरजेचं आहे की देवाचा प्रत्येक शब्द हा तुमच्यासाठी पॉवर आहे. आता तुम्हाला मी वचन दाखवतो. मत्ती 7:34, मॅथ्यू 6:34. टेक देअरफॉर नो थॉट फॉर द मॉरो शॅल टेक थॉट for the things of itself. Sufficient unto the day is the evil thereof. बघा, प्रभू येशू काय म्हणतो की उद्याची काळजी करत बसू नका. आता पुष्कळांना भविष्याचं टेन्शन असतं, भविष्याचं भय असतं की माझं पुढे काय होईल, माझं पुढे कसं होईल, माझं आयुष्य कसं पुढे राहणार आहे, मी काय करू, मला जर का ही गोष्ट आज नाही मिळाली तर माझं भविष्य कसं राहील. तर प्रभू काय म्हणतो की उद्याची काळजी करू नका, कारण उद्याची काळजी स्वतः उद्याची उद्या होईल. पण आजच्या दिवसासाठी जे काय आहे ते आजच्या दिवसासाठी जे काय म्हणजे इथं लिहिलेलं इव्हल, सफिशियंट ऑन टू द डे इज द इव्हल देअर ऑफ, म्हणजे आजच्या दिवसाचे कष्ट आज पुरते भरपूर झाले. तर संतो आपल्याला ह्या वचनातून बळ प्राप्त करायचंय. तुमच्या भयावरती तुम्हाला बलिष्ठ व्हायचंय. कसं होणार? या वचनाद्वारे. आणि ते तुम्हाला कसं करायचंय? तर वाचायचंय. तुम्हाला त्या वचनावरती मनन करायचंय. तुम्हाला अजून एक वचन देतो मी. 1 पेत्र 5 अध्याय वचन 6 आणि 7 फार महत्वाचं वचन आहे. माझा आजचा मेसेज ना ह्याच्यावरती बेस्ड केलेला आहे. 1 पेत्र 5 अध्याय वचन 6 आणि 7. 1 Peter 5 verses 6 and verse 7. Humble yourselves therefore under the mighty hand of God. फार सुंदर वचन आहे. Humble yourselves therefore under the mighty hand of God. संतो हो, ज्यावेळेस आपण आपल्या मनाप्रमाणे करतो किंवा मनाप्रमाणे जगतो त्याला वचनानुसार म्हटलं जातं की हा व्यक्ती अतिशय गर्विष्ठ आहे. मी परत सांगतो की ज्यावेळेस आपण आपल्या मनाप्रमाणे जगतो आणि मनाप्रमाणे करतो किंवा आपण आपल्या मनाचे निर्णय घेतो त्यावेळेस देवाच्या दृष्टीमध्ये तो व्यक्ती गर्विष्ठ असतो. जसं उदाहरणार्थ आदाम आणि हवेने स्वतः निर्णय घेतला आणि स्वतःच्या झाडाच्या फळातून खाल्लं, ते देवाच्या दृष्टीमध्ये गर्विष्ठ झाले. तर ज्यावेळेस मी माझ्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेमला फेस करतो किंवा अनेक प्रसंगांना फेस करतो, किंवा मी अनेक आजारांचा सामोरे जातो किंवा माझ्या भयांच्या सामोरे जातो, त्यावेळेस मी माझे प्रॉब्लेम घेऊन किंवा माझे भय घेऊन देवाच्या समागमात जातो का? देवासमोर नम्र होता का? बघा वचन इथं काय म्हणतं, हंबल युअरसेल्व्स देअरफॉर अंडर द माइटी हँड ऑफ गॉड. देवासमोर, देवाच्या महान हातासमोर, हाताखाली नम्र व्हा असं बायबल सांगतं. दॅट ही मे एक्झॉल्ट यू इन ड्यू टाइम, जेणेकरून तो तुम्हाला योग्य वेळी उंच करेल. आता पुढे काय दिलेलं आहे? कसं मी नम्र होऊ? कास्टिंग ऑल युअर केअर अपॉन हिम. तुमची सगळी काळजी त्याच्यावरती विसंबून टाकून, त्याच्यावरती टाकून देऊन तुम्ही कसं नम्र होणार? तर तुम्ही तुमची सर्व काळजी
त्याच्यावरती टाकायची आहे. फॉर ही केअरथ फॉर यू, कारण तो तुमची काळजी घेतो. आता ज्यावेळेस लेकरं आई वडिलांचं ऐकत नाही, मी काय सांगते नीट ऐका. ज्यावेळेस लेकरं आई वडिलांचं ऐकत नाही, त्यावेळेस आई वडील त्या लेकराबद्दल असे बोलतात की आता हा फार मोठा झाला किंवा मोठी झाली, किंवा आता ह्यांना फार माज आलाय, किंवा आता हे आमच्या डोक्यावर बसलेत, असे आई वडील बोलतात. आता ह्याला किंवा हिला फार गर्व आलेला आहे, असे आई वडील म्हणतात ज्यावेळेस लेकरं आई वडिलांचं ऐकत नाही. संतो हो, ज्यावेळेस आपण देवाचं ऐकत नाही, देव आपल्याबद्दल असं तर बोलत नसेल ना की आता फार शहाणा झालाय, ही फार शहाणी झाली. देवाला ना, ज्यावेळेस आपण देवाच्या पुढे पळतो ना, काही पण निर्णय घेतो ना, देवाला आवडत नाही. म्हणून देव काय म्हणतो, तुम्ही देवाच्या महान हाताखाली नम्र व्हा. कसं? तुमची सर्व काळजी त्याच्यावर टाकून. देवाला आपण काळजी करत बसलेला आवडत नाही. पॉइंट, फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे. देवाला आपण टेन्शन घेतलेलं आवडत नाही, ग्रस्त झालेले आवडत नाही. का? कारण देव म्हणतो मी आहे ना, मी आहे तुमची. बघा तिथे दिलेलं आहे, फॉर ही केअरथ फॉर यू, कारण तो तुमची काळजी घेणारा आहे. तर मी जर का स्वतःच्या बळाने माझे प्रॉब्लेम्स मी जर का हँडल करायला लागलो, मी जर का स्वतःच्या बळाने माझ्या भयांवरती मी जर का टॅकल करायला लागलो, हँडल करायला लागलो, त्यांना मी जर का विजय करायला लागलो स्वतःच्या बळाने, देवाला आवडत नाही. कारण त्यावेळेस मी देवाला हे दाखवत असतो की तुला काही करता येत नाही, मीच करू शकतो. आणि देवाला अशी लेकरं आवडत नाही. संत हो, एक लक्षात ठेवा, देव नम्र लेकरांनाच उंच करतो, योग्य वेळी. ते पण योग्य वेळी. तुम्हाला देवाच्या वेळेवर आणि देवाच्या काळावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे, भरोसा ठेवणं गरजेचं आहे, आणि धीर धरणं गरजेचं आहे. हे परत सांगतो, तुम्हाला देवाच्या वेळेवर आणि देवाच्या काळावरती विश्वास ठेवणं, भरोसा ठेवणं आणि धीर धरून राहणं हे गरजेचं आहे. पुष्कळ जण चांगलं करतात खरं, पण योग्य वेळ यायच्या आधीच ते लोक गचकून जातात. म्हणून वचन सांगतं की जेव्हा तुम्ही चांगलं केलेलं आहे, त्यानंतर तुम्हाला प्रतिफळ मिळण्यासाठी तुम्हाला धीराची गरज आहे. कसली? धीराची गरज आहे. संतो, तुम्हाला मला एक गोष्ट शिकणं गरजेचं आहे की जर का मला माझ्या भयांवरती विजय मिळवायचा आहे, तर मला स्वतःला पहिलं ताकदवर करणं, मजबूत करणं, बलिष्ठ करणं गरजेचं आहे. आणि ते कसं होणार? तर मी स्वतःला देवाच्या हाताखाली, महान प्रतापी हाताखाली नम्र करणं. आता देवाचा महान हात आणि मी, म्हणजे माझं डोकं, माझे विचार, माझी ताकद, माझे सल्ले, माझी अक्कल, हे सर्व मला देवाच्या हाताखाली, महान हाताखाली घेऊन यायचे. उदाहरणार्थ, जर का माझं लग्न होत नाहीये आणि माझं का लग्न करायचंय, तर मला माझ्या सौंदर्यावरती, जर का मुलगी असेल, माझ्या लांब केसांवरती, माझ्या वैभवावरती, माझ्या मेकअपवरती भरोसा न ठेवता, जर का मी मुलगा आहे तर माझ्या डिग्रींवरती, मुलगी जर का आहे तर मग तिची पण डिग्री, आणि जर का मुलगा आहे त्याच्या डिग्र्या, त्याचा पगार, त्याचा जॉब आणि त्याची मसल बिल्ट, हे नाही, तर त्याला स्वतःला हे सगळं घेऊन देवाच्या महान प्रतापी हाताखाली नम्र खाली जाणं गरजेचं आहे. की मी जर का देवाला हे माझा हा प्रॉब्लेम सबमिट केला, त्याला मी जर का ते प्रॉब्लेम जर का मी त्याला दिला, तर देव ते घडवून आणेल त्याच्या योग्य वेळेमध्ये. संतो, तुम्हाला आणि मला एक गोष्ट कळणं गरजेचं आहे. भय कुठून उत्पन्न होतं? माझ्या देहामधून. भयाचा उगम कुठे आहे? माझ्या देहामधून. म्हणजे काय? की जर का मला एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करता आला आणि जर का तो प्रॉब्लेम माझ्यावरती वर चढून आला, तर मला भीती वाटते. आमेन. तर जर का मी माझ्या देहालाच ठार मारलं,
तर माझा प्रॉब्लेमच राहणार नाही, माझा भयच राहणार नाही. आमेन. तर मला हे कसं करायचंय? प्रार्थनेद्वारे. मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की आपले 2 शत्रू आहेत. एक आहे सैतान, दुसरा आहे देह. सैतानाला आपण धमकावून लावतो येशू नावामध्ये, सैतानाला आपण विरोध करू शकतो येशू नावामध्ये, पण देहाला आपल्याला ठार मारायचं असतं. आमेन. आणि ते कसं होतं? प्रार्थनेद्वारे. आणि ते प्रार्थनेमध्ये असं पण जातो त्यावेळेस आपल्याला देवासमोर प्रार्थना, आपल्या प्रार्थनेने आपल्याला देवासमोर नम्र केलं पाहिजे. म्हणजे काय? की माझ्या योजना नाही प्रभू, तुझ्या योजना. मला तुझ्या पुढे नाही पडायचं प्रभू, मला तुझ्या अधीन राहायचंय. मग भले माझ्या जीवनातून तू काही काढ आणि काही जोड, मी तयार आहे. कारण मला माझं जीवन समजत नाही, मला काही कळत नाही मी काय करायचंय. कारण मी मला नाही बनवलं, तू मला बनवलंय. तर तुला माहिती आहे तू मला का बनवलंय, तुझी योजना काय हे तुला माहिती आहे माझ्या जीवनासाठी. तर प्रभू मी स्वतःला नम्र करतोय. त्याच वेळेस आपण आपल्या कमजोर विभागांमध्ये देव आपल्याला बलिष्ठ करायला सुरुवात करतो. आमेन. पुढचं वचन पाहूया. मी थोडंसं जरा 1 Peter 5 verses 6 and 7 याचं मी ॲम्प्लिफाईड वर्जन वाचत आहे. Therefore humble yourselves, बघा, डिमोट, लोअर yourselves in your own estimation. बघा, humble yourselves म्हणजे काय? डिमोट, स्वतःला कमी कर. लोअर yourselves in म्हणजे स्वतःच्या नजरेत तू जे स्वतःला तू चढून ठेवलंय ना, स्वतःला कमी कर, खाली कर. तू कोण ग्रेट नाहीयेस, तू कोण महान व्यक्ती नाहीये. पुष्कळांना असं कधी कधी वाटतं माहितीये का, की मला ह्या व्यक्तीने असं केलं म्हणून देवाने त्याला असं फटका दिला. तू काय ग्रेट आहे का? तुला असं केलं म्हणून त्याला देवाने फटका दिला. तो व्यक्ती देवाच्या नजरेमध्ये काय पाप करतोय तुला काय माहितीये? तू काय येशूपेक्षा महान आहे का? नाही ना. तर तो येशूला किती खिन्न करतोय ते त्याला ठाऊक आहे, देवाला ठाऊक आहे. तर देवाने त्याला का फटका दिला ते देवाला ठाऊक आहे ना. पुष्कळ लोक स्वतःला अननेसरी एवढं इम्पॉर्टन्स देतात, मला असं केलं ना म्हणून असं झालं ना. स्वतःला एवढं महत्व नका देऊ, काही गरज नाहीये. तो देवाच्या विरुद्ध, ती व्यक्ती देवाच्या विरुद्ध काय काय करते तुला काय माहिती, तुम्हाला काय माहिती. तर लोअर युअर सेल्फ, लोअर युअर एस्टिमेशन अंडर द माइटी हँड ऑफ गॉड, दॅट इन ड्यू टाइम ही मे एक्झॉल्ट यू. तो तुम्हाला उंच कदाचित करेल, जर का त्याला तुम्ही योग्य वाटले उंच करण्याचे लायकीचे तर. वचन 7, कास्टिंग द होल ऑफ युअर केअर, तुमची सर्व काळजी म्हणजे ऑल युअर अँझायटीज, ऑल युअर वरीज, ऑल युअर कन्सर्न्स वन्स अँड फॉर ऑल ऑन हिम. म्हणजे सगळ्या काळज्या, चिंत्या, तुमच्या सगळं काय तुम्ही प्रभूवरती कायमस्वरूपी एकदाच टाकून द्या. फॉर ही केअर्स फॉर यू अफेक्शनेटली अँड केअर्स अबाउट यू वॉचफुली. म्हणजे त्याचं तुमच्यावरती अतिशय प्रेमाने तुमची काळजी करतो आणि अतिशय लक्षपूर्वक तुमची काळजी करतो. आमेन, हालेलुया. आता काय बोलायचं? आता बघा, यशाया 35 वचन 4 हे फार इम्पॉर्टंट वचन आहे. से टू देम दॅट आर ऑफ अ फिअरफुल हार्ट, बी स्ट्रॉंग, फिअर नॉट. बी स्ट्रॉंग व्हा, स्ट्रॉंग व्हा. जर का मला माझ्या भयावरती विजय मिळवायचा आहे, पॉइंट नंबर 2, दगड क्रमांक 2, आणि ते म्हणजे बलिष्ठ व्हा. बलिष्ठ व्हा. बघा, बलिष्ठ होणं ही एक प्रक्रिया आहे. तुम्ही काय एका रात्रीतून बलिष्ठ नाही होऊ शकत. तुम्हाला तुमचे भयाची कबुली दिल्यानंतर आपल्याला नेक्स्ट प्रोसेस असतो ते म्हणजे बलिष्ठ व्हायचंय, स्ट्रॉंग व्हायचंय. आणि ह्यासाठी मला देवाचं वचन घेऊन बसणं, प्रार्थनेला बसणं आणि या देहाला मारणं हे गरजेचं आहे. बघा, देव आहे ना तुमच्या जीवनामध्ये कोणती समस्या उगाच कधीच आणत नाही. देव हा एवढा ॲक्युरेट असतो ना, म्हणजे देव एवढा परफेक्ट आहे ना. देवाचा कोणताच बाण जो त्याच्या
जो त्याच्या धनुष्यातून निघतो ना, तो कधीच एक कार्य करत नाही. त्याचे एका बाणातून अनेक कार्य होत असतात. एका झटक्यातून अनेक कार्य. हे काम फक्त देवच करू शकतो, मनुष्य नाही करू शकत. की एका दगडामध्ये 2000 पक्षी मारणं हे शक्य नाही माणसाला, पण देवाला शक्य आहे. एका दगडामधून तो अनेक पक्षी मारू शकतो, अनेक. म्हणजे जर का तो तुम्हाला एक प्रॉब्लेम अलाव करतोय तुमच्या जीवनामध्ये, जर का एक समस्या येते आणि त्या समस्याद्वारे जर का तुम्ही भेडसावलेले आहात, घाबरले आहात, हे तुमची चुकीची रिॲक्शन आहे. तुम्हाला त्या प्रॉब्लेमकडे बघायचंच नाहीये. तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की प्रभू तू हे का होऊ दिलं? बास. ह्याच्या मागचं कारण काय? तुला माझ्यामधून काय तयार करायचंय हे मला सांग. जेणेकरून मी चांगले दिवस असताना मी तुझं ऐकत नव्हतो, तर आता तू माझा कान पिळलेला आहे, तर तू का पिळलाय मला सांगतो. हे बघा, तुमचा जो प्रॉब्लेम आहे तुम्ही त्याला घाबरू नका. कारण तुमचा प्रॉब्लेम नाहीये, तुमचा प्रॉब्लेम तुम्ही आहात. पित्याचं न ऐकणारे हट्टी लेकरं आपण आहोत. आपला प्रॉब्लेम हट्टी लेकरे आपण, तुम्ही आणि मी. आपण, मी आणि तुम्ही. कळलं? तर आपला प्रॉब्लेम नाहीये. आपला प्रॉब्लेम आपला आजार नाहीये. आपला प्रॉब्लेम आपला आर्थिक समस्या नाहीये. आपला प्रॉब्लेम आपला भांडखोर शेजारी नाहीये. आपला प्रॉब्लेम आपल्या विरुद्ध जी पोलीस कंप्लेंट केली ते नाहीये. आपला प्रॉब्लेम आपल्या घरामध्ये जे भांडणं चालतात ते नाहीये. आपला प्रॉब्लेम काय आहे? हट्टी लेकरं, म्हणजे मी आणि तुम्ही. आमेन. येस. तर आपल्याला स्वतःला नीट जर का आपण केलं तर ऑटोमॅटिकली सगळं सॉल्व्ह होणार. आमेन. तर आपल्याला त्यासाठी स्वतःला बलिष्ठ करणं गरजेचं आहे. वचनामध्ये, भांडणामध्ये नाही, वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये स्वतःच्या देहाला मारून. वचन काय सांगतं इथं? यशाया 35:4. से टू देम दॅट आर ऑफ अ फिअरफुल हार्ट, बी स्ट्रॉंग, फिअर नॉट. बी स्ट्रॉंग, बलिष्ठ व्हा आणि भिवू नका. बलिष्ठ व्हा, पहिलं बलिष्ठ व्हा. स्ट्रेंथन युअरसेल्फ. एखाद्या गोष्टींबद्दल, एखाद्या वस्तूबद्दल, एखाद्या प्रसंगाबद्दल जर का मला बलिष्ठ व्हायचं असेल तर मला पॉइंट नंबर 3 करावं लागणार आहे. बघा, वचनातून स्वतःला घेणं, वचनातून स्वतःला वचनामध्ये मुरवणं, प्रार्थनेत बसणं. पुष्कळदा असं होतं की हे बघा, एक गोष्ट मला मी सांगतो. जेव्हा कधी देव तुम्हाला बलिष्ठ करायला सुरुवात करेल ना, देव तुमच्या जीवनामध्ये एक गोष्ट करेल, आणि ते म्हणजे ज्या कोणत्या लोकांना किंवा वस्तूंना किंवा गोष्टींना तुम्ही तुमच्या पडलेल्या किंवा कमजोर अवस्थेमध्ये असताना तुम्ही ज्यांना गोळा केलंय ना, तुम्हाला त्यांना देव सांगेल बाहेर काढायला. आय रिपीट वन्स अगेन, की जेव्हा कधी तुम्ही देवाच्या जवळ जाल आणि जेव्हा तुम्ही देवाकडून बलिष्ठ होण्याचा प्रवास सुरू कराल ना, तर देव तुम्हाला ही गोष्ट बलिष्ठ करता 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 एक अशी वेळ येईल तुमच्या लाईफमध्ये, एक अशी वेळ येईल, त्या वेळेमध्ये देव तुम्हाला हे सांगेल की जे लोक किंवा ज्या वस्तू किंवा विशेष करून लोक यांचा जमाव तू केलेला होता पडलेल्या अवस्थेमध्ये, त्या सर्वांना तुझ्या जीवनातून बाहेर काढ. म्हणजे हे नाही की संबंध तोड किंवा बोलणं बंद कर, पण त्यांना ती जागा जी आहे ना महत्वाची, जी तू तुझ्या अंतःकरणात दिलेली आहे, ती तू पहिली बाहेर काढ. ती काढ. कारण का? तर ते लोक जे आहेत ना, ते लोक वाईट नाही आहेत, पण ते लोक तुम्ही ज्या लेवलला चाललेले आहात ना, त्या लेवलपर्यंत ते आलेले नाही आहेत. मी परत सांगतो, तुम्ही ज्या लेवलला चाललेले आहात ना, त्या लेवलपर्यंत ते आलेले नाही आहेत. त्यांना तो प्रवास अजून करायचा आहे. ते काही वाईट लोक नाहीत, ते चांगले लोक आहेत. पण ते लोक ज्या लेवलला देव तुम्हाला घेऊन चाललेला आहे, त्या लेवलमध्ये ते फिट होणारे लोक नाही आहेत. म्हणून तुम्हाला काय करायचंय,
तुम्हाला हे बघा, तुम्हाला जसा गरुड पक्षी आहे ना, त्याचे जुने पंख कसे उपटून काढतो, तर तुम्हाला ते करायचंय. तुमच्या वाईट सवया, तुमचे नकारात्मक जे काही देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत, मग ते नातेसंबंध जरी असतील लोकांबरोबर, ते सगळे तुम्हाला उपटायचे. त्रास होणार, त्रास भलाढ्य होणार. पण प्रश्न हा आहे, तुम्हाला बलिष्ठ व्हायचं आहे का? तो पॉइंट, त्याचं उत्तर तुम्ही स्वतः द्या. जर का तुम्हाला तुमच्या देवाबरोबरच्या चालण्याला तुम्हाला जर का ते महत्वाचं वाटतं, तर तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी मग तुम्ही ते सगळं त्याग करालच. तुम्हाला ते तुम्ही ऑटोमॅटिक कराल, कोणी तुम्हाला सांगायची गरज नाही. पण जर का तुम्हाला देवाबरोबरचं उंच जाणं महत्वाचं वाटत नसेल, मग तुम्ही परत खाली याल आणि परत ह्या लेवलला या. म्हणून संतो हो, भयाबरोबर डील करणं, हो, वचन वाचणं हा भाग आहे, वचनातून उत्तेजन मिळवणं हा भाग आहे. पण जर का देवाने तुमच्या जीवनामध्ये एक विशिष्ट प्रॉब्लेम येऊ दिलेला आहे आणि त्या प्रॉब्लेमद्वारे जर का देव तुम्हाला कुठेतरी घेऊन चाललाय, काहीतरी बनवत आहे, तर तुम्हाला ह्या प्रसंगातून, ह्या प्रोसेसमधून जावं लागणारच. कारण देव जर का तुमच्या जीवनामध्ये एक विशिष्ट प्रॉब्लेम येऊ देतोय, त्याचं मागचं कारण काय, आणि जेव्हा तुम्हाला देव ते कारण सांगतो, मग तुम्हाला त्याप्रमाणे देवाला ती तयारी दाखवणं आणि तुम्हाला स्वतःला त्याप्रमाणे बदलणं हे महत्वाचं आहे. आमेन. तर बलिष्ठ व्हा. वचन सांगतं यशाया 35:4, तर बी स्ट्रॉंग. आणि मग पुढील म्हणतो फिअर नॉट. आता फिअर नॉट जेव्हा मी हे वाक्य वाचतो ना, त्यावेळेस याचा अर्थ काय होतो तुम्हाला सांगतो, आणि ते आहे दगड क्रमांक 3, आणि ते म्हणजे कन्फ्रंट युअर फिअर. तुमच्या भयाला सामोरे जा. आमेन. येस, तुमच्या भयाला सामोरे जा. आणि मग प्रभू तिथं म्हणतो फिअर नॉट, घाबरू नका. मला कसं कळेल मी भयाला घाबरतो? जोपर्यंत मी भयाला सामोरे जाणार नाही, मला कळणारच नाही. म्हणून तर देवाने काय केलं, जे 12 हेर होते ना, ते कनान देश हेरण्यासाठी का पाठवले, हे बघण्यासाठी की हे ते लोक त्या लोकांना बघून घाबरतात का. बघा, तुम्हाला मी काहीतरी शिकवतोय, फार इम्पॉर्टंट आहे. भय ना, भय हे सुरू होतं बघण्यापासून. हे आणि कम ऑन, आमेन, हे सुरू होतं बघण्यापासून आणि ऐकण्यापासून. हे कधी नका विसरू. भय ही जी सुरुवात आहे दिसण्यापासून, दृष्टी आणि ऐकणं. तुम्हाला कधी विसरू नका, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमला बलाढ्य पाहता, त्याच वेळी तुमच्या कंट्रोलच्या बाहेर पाहता, किंवा प्रॉब्लेम बद्दल ज्यावेळेस तुम्ही ऐकता आणि तुमच्या कंट्रोलच्या बाहेर ऐकता, त्याच वेळेस तुम्हाला त्याचं गोष्टीचं भय ग्रासून जातं. सिंपल गोष्ट आहे, देवाने इस्रायल राष्ट्राला कनान देश हेरण्यासाठी पाठवलं होतं. सिंपल. आणि तिथून काय फळ आणण्यासाठी पाठवलं होतं. ज्यावेळेस तिथून ते आले, ते काय म्हणाले, आम्ही तिकडचे लोक अतिशय बलाढ्य पाहिले. आता नॅचरल आहे की जर का त्या देशाचे फळ एवढे प्रचंड मोठे, एवढे भव्य आहेत, एवढे सुंदर आहेत, नॅचरल आहे की ते लोक पण तसे बलाढ्य असणारच ना. पण तुमचा देव त्या लोकांपेक्षाही महान आणि बलाढ्य आहे. ह्याच्यावरून त्यांचा फोकस कुठे होता, त्यांचं लक्ष कुठे होतं, ह्याच्यावरून देवाला कळालं की त्यांचं लक्ष होतं देव नाही, इस्रायलचा परमेश्वर नाही, फारो सारख्या महान राष्ट्राला धुळीस मिळवणारा परमेश्वर नाही, तर त्यांचं लक्ष होतं त्यांचा देह. ते कनान देशात चालले होते स्वतःच्या बळाने. तुम्ही देवापासून येणारे कोणतेही आशीर्वाद स्वतःच्या बळाने कधीच मिळू शकत नाही. लिहून घ्या पॉइंट. मी परत सांगतो, तुम्ही आणि मी, आपण देवापासून येणारा कोणताही आशीर्वाद स्वतःच्या बळाने कधीच मिळू शकणार नाही. मग ते काही असू द्या. तुम्हाला उत्कृष्ट राहायचंय, तुम्हाला उत्कृष्ट जगायचंय, तुम्हाला शिस्तीत राहायचंय, तुम्हाला उत्कृष्ट बनायचंय, पण तुम्ही ते स्वतःच्या बळाने तो आशीर्वाद कधीच मिळू शकणार नाही, लक्षात ठेवा. तर संतो, ज्यावेळेस इस्रायल राष्ट्र कनान देशात जाणारच होतं, त्यावेळेस देवाने त्यांची परीक्षा ही घेतली की त्यांचा भरोसा कोणाच्या बळावर आहे, स्वतःच्या बळावर आहे का देवाच्या बळावर आहे.
आणि त्या परीक्षेत आपण पाहतो की ते 10 हेर नापास झाले. तर लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही आणि मी आपण ज्यावेळेस आपल्या भयाला सामोरे जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत कळणार नाही की आपण बलिष्ठ झालेले आहोत का. आमेन. तर समस्याला, प्रॉब्लेमला फेस करणं गरजेचं आहे, भयाला फेस करणं गरजेचं आहे. पण त्याआधी देव पहिलं तुम्हाला त्याच्या वचनावर बलिष्ठ करेल. आता एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा सामना सैतानाबरोबर झाला, 40 दिवस आणि 40 रात्र उपवास आणि प्रार्थना केल्यानंतर वचन कुठेच सांगत नाही की येशू ख्रिस्तानी सैतानाला पाहून येशू घाबरला. आपण पाहतो की येशू कुठेच त्याच्या पृथ्वीवरच्या कालावधीमध्ये, पृथ्वीवरती जो तो जगला त्याच्यामध्ये येशू कुठेच आपण पाहत नाही वचनामध्ये की येशू घाबरला. हो, घामाचं रक्त झालं, रक्त बाहेर आलं, सगळं आपण वाचतो. येशू ख्रिस्ताला अनेक प्रसंगातून जावं लागलं, सगळे कष्ट, अरिष्ट, सगळे चापकाचे फटके म्हणा, क्रूस खांब भावून म्हणा, पण कुठेच आपण वाचत नाही एकदा पण की येशू घाबरला. हो, येशू रडला खरं. येशू इस्रायलाच्या यरुशलेमीची हालत काय होणार आहे त्यासाठी येशू रडला, हे पण आहे. येशूला लाजराच्या कबरेच्या बाहेर उभा राहून येशू तिथं पण खिन्न झाला, पण येशू कुठेच दिलेलं नाही की येशू घाबरला. मग मला प्रश्न आहे की येशू ख्रिस्तामध्ये, येशू तर मनुष्य होता, मग त्याच्यामध्ये भय का नव्हतं? कारण येशू त्याच्या देहाला मेलेला असायचा. तुमचं आणि माझं भय हे फक्त आपल्या शरीरामधूनच आपल्या जीवनात येतं, हे कधी नका विसरू. तर संतो हो, येशू ख्रिस्त हा परफेक्ट एक्झाम्पल आहे की कसं आपण जगू शकतो. येशू ख्रिस्ताचा जास्तीत जास्त वेळ प्रार्थनेत असायचा आणि ऑफकोर्स तो देवाचं वचनच, तो शब्दच होता. तर नॅचरली की त्यांनी स्वतःमध्ये ते वचन समावलेलं, तो स्वतःच वचन होता, शब्दच होता. तर बघा, ज्यावेळेस आपण बायबलला, पवित्र शास्त्राला आपण आपलं बळ बनवूया ना, त्यावेळेस आपला सामना ज्यावेळेस आपल्या भयाबरोबर होतो, आपण घाबरणार नाही. आमेन. पुढे दिलेलं आहे, बिहोल्ड युअर गॉड विल कम विथ व्हेंजन्स, इवन गॉड विथ अ रिकम्पन्स, ही विल कम अँड सेव्ह यू. तुझा देव हा सूड घेईल, तो सूडनी येईल आणि तो तुला तिथून तुझी सुटका करेल आणि तो तुला तिथे विजय देईल आणि तो येऊन तुला वाचवेल, असं वचन सांगतं. ज्यावेळेस आपण देवाच्या शब्दावरती उभा राहतो, ज्यावेळेस आपण देवाच्या शब्दाला आपलं बळ बनवतो ना, त्याच वेळेस देव येतो आणि आपल्या वतीने सूड घेतो. स्वतःच्या जिभेवरती कधीही बलिष्ठ राहू नका. स्वतःच्या जिभेला, स्वतःच्या हात पायाला कधीही बळ म्हणून वापरू नका. पुष्कळ जणांना वाटतं की मी असं बोलेल आणि तसं बोलेल आणि अशी खोडकी मोडेल आणि असं भांडणं करून असं जिंकेल. ते तुम्ही तात्पुरते जिंकाल असं तुम्हाला वाटतं, पण तुम्ही एक गोष्ट विसरता, समोरच्याला पण जीभ आहे, समोरच्याला पण 4 शिव्या देता येतात. कधी तुमच्यापेक्षा जास्ती चांगले शिकले असेल शिव्या, तुम्हाला काय माहिती. तुम्हाला वाटतं तुम्हाला एकट्याला शिव्या येतात, तुम्हाला वाटतं तुम्हालाच एकट्याला खोडकी मोडता येते. सगळ्यांना खोडकी मोडता येते, तुमच्यामध्ये काय असं विशेष नाही आहे. हां, पण जर का तुम्ही देवाचं लेकरू आहात तर तुम्ही ह्या वचनावरती स्वतःला मजबूत बनवा, स्वतःच्या देहावरती नाही. मला नेहमी आठवतं की पुष्कळ जण असं म्हणतात की मी माझ्या नवऱ्याला बरोबर मुठ्ठीत ठेवणार. कसं ठेवणार मुठ्ठीमध्ये, कसं ठेवणार? तुला काय देवाने नवरा मुठ्ठीत ठेवायसाठी बनवलं का? आणि मी बघतो की अशा मुलींचे लग्न, अशा बायांचे जे लग्न असतात ना, ते फार म्हणजे त्याच्यामध्ये शांती अजिबात नसते. कारण ते नेहमी स्वतःच्या देहामध्ये वळवळ करत असतात. संसार चालवायचा स्वतःच्या देहामध्ये नाही होत. तुम्ही जेवढं स्वतःच्या देहावरती फुशारकी माराल ना, तेवढं फेल आहे रे, तेवढं फेल आहे. तुम्ही देवाचं वचन तुम्ही लागू करा, ऑटोमॅटिक सगळं सुरळीत होतं, सगळं काय सुरळीत होतं, हे कधी नका विसरू. तर संतो, स्वतःला वचनावरती बलिष्ठ करा. काय लिहिलेलं आहे? बी स्ट्रॉंग, फिअर नॉट. बी स्ट्रॉंग, पहिलं बलिष्ठ व्हा. कशावर? वचनावर. देहाला मारा, पवित्र आत्म्यामध्ये बलिष्ठ व्हा, वचनामध्ये बलिष्ठ व्हा आणि मग तुम्ही घाबरणार नाही.
आमेन. पुढे स्तोत्र 27:1. स्तोत्र 27:1. आता चौथा दगड आणि ते आहे कबुली. काय पहिला आहे आपण काय स्वीकारणं की हो माझ्यामध्ये भय आहे. दुसरं आहे की बलिष्ठ होणं. तिसरं आहे सामना करणं आणि चौथा आहे कबुली देणं. काय कबुली द्यायची बघा. तुम्हाला भयाची कबुली द्यायची नाहीये. तुम्हाला भयाबद्दल बोलायचं नाहीये. तर तुम्हाला काय बोलायचंय? स्तोत्र 27:1. द लॉर्ड इज माय लाईट अँड माय सॅल्वेशन, हुम शॅल आय फिअर. आमेन. बघा पुष्कळ वेळेस मी पाहतो की पुष्कळ लोक भयाबद्दल जास्ती बोलतात. त्यांच्या भयाबद्दल जास्ती बोलत राहतात. अरे मला ही भीती आहे, मला ती भीती आहे, मला ह्याची भीती आहे, त्याची भीती आहे, काय होईल काय होईल काय होईल काय होईल, कसं होईल कसं होईल. नाही, तुम्हाला काय बोलायचंय? द लॉर्ड इज माय लाईट अँड माय सॅल्वेशन. प्रभू माझा प्रकाश आहे आणि माझं तारण आहे. मी कशाला कोणाला घाबरू? हुम शॅल आय फिअर. मी कोणाला घाबरू? द लॉर्ड इज द स्ट्रेंथ ऑफ माय लाईफ, ऑफ हुम शॅल आय बी अफ्रेड. प्रभू माझ्या जीवनाची ताकद आहे, मी कोणाला घाबरू. आमेन. तुम्हाला ही कबुली द्यायची आहे की प्रभू माझा पाठीराखा आहे. आता तुम्ही कदाचित हे वचन वाचलं नसाल, पण तुम्ही हे बोलू शकता ना, अरे प्रभू माझा डॅडी आहे रे, ज्यांनी मृत्यूतून जिवंत आलेला आहे, तो माझा बाप आहे, तर मी कशाला कोणाला घाबरू? हे तर तुम्ही बोलू शकता ना. ज्याला मृत्यू पण घाबरतो, सैतानच्या असं म्हणत मस्तक होतो, मी कशाला कोणाला घाबरू? माझा बाप कोण आहे? अख्ख्या सृष्टीचा मालक आणि चालक आहे. मी कशाला आजाराला घाबरू? मी कशाला आर्थिक समस्याला घाबरू? माझ्या बापाचं नाव यहोवा ईरे, माझा पुरवठा करणार आहे. अरे तो मला पुरवठा करणारच. मी हे बोलू शकतो ना. ज्यावेळेस तुम्ही हे बोलत राहता, तो माझा पुरवठा करणार मला गॅरंटी आहे, तो माझा पुरवठा करणार गॅरंटी आहे. मी कोणासमोर हात उंच करणार नाही, मी देवासमोर हात उंच करेल. मी ज्यावेळेस माझे हात स्वर्गाकडे उंच केलेले आहेत, मला विश्वास आणि खात्री आहे की माझा देव माझा पुरवठा करेल, माझा देव माझा पुरवठा करेल. त्याचं नावच यावे ईरे आहे. ज्यावेळेस मी हे बोलत राहतो ना, त्यावेळेस माझ्या वातावरणामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य सुरू होतं. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढं जास्ती तुम्ही देवाची थोरवी गाल, देवाची तुम्ही प्रशंसा कराल, स्तुती कराल, आराधना कराल, जेवढं तुम्ही जास्ती देवाबद्दल गॅरंटीने बोलाल ना, तेवढं जास्ती देव आपल्यासाठी कार्यरत होतो. देवाचं कार्य सुरू होतं. पण तुम्ही जेवढं जास्ती भयाबद्दल बोलाल, तुमच्या प्रॉब्लेमबद्दल बोलाल, तेवढं कमी देवाचं कार्य तेवढं कमी देवाचं कार्य होतं आणि तेवढं जास्ती भयाचं कार्य सुरू होतं. बघा, आज निरीक्षण करून बघा, तुमच्या मुखातून निघणारे शब्द काय आहेत. मला ह्याचं कर्ज आहे, मला त्याचं कर्ज आहे, मला हा कर्ज मागायला येणार, मला तो कर्ज मागायला येणार, मला हा आजार आहे, मला डॉक्टर हे म्हणले, मला डॉक्टर ते बोलले. अहो पण डॉक्टर चुकू पण शकतात. डॉक्टरांचं अनालिसिस चुक पण शकतं. तुमचे टेस्ट रिपोर्ट चुकीचे पण येऊ शकतात. मशीन फॉल्टी पण होऊ शकते ना. आणि जरी ती करेक्ट असली, पण देव तर आहे ना तुमच्या जीवनामध्ये, जो तुमचा यावे राफा आहे. तो अशक्य गोष्टी शक्य करू शकतो की नाही? आमेन. जे माणसाला वाटतं अरे होऊच शकत नाही, तिथं देव हात घालून म्हणतो मी करू शकतो. आमेन. तर तुम्ही विचार करायची गोष्ट आहे. तुम्ही स्वतः विचार करा की देवाला काय अशक्य आहे का? तुम्ही कोणाचे लेकर आहात? तुमच्या मुखातून काय कन्फेशन येतं, काय कबूल येत असते? बघा, आता माझं लाईफ बर्बाद झालं, आता हा सोडून गेला, ही सोडून गेली, आता मी खल्लासच झालो, आता मी आत्महत्याच करू. अरे कम ऑन. तुम्ही काय जन्म कोणत्या माणसासाठी घेतलाय का? तुम्ही जन्म घेतलाय देवाच्या गौरवासाठी, देवाचा गौरव करायला. कोणाच्याही तुमच्या जीवनामध्ये येण्याने आणि जाण्याने काहीही फरक पडत नाही. आता पण तुम्हाला सांगतो मी, मला सांगा, तुम्ही प्लॅटफॉर्मपेक्षा तरी श्रेष्ठ आहात की नाही? स्टेशनचं प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्मपेक्षा तुम्ही महान आहात ना का नाही? विचार करा, प्लॅटफॉर्मवरती किती ट्रेन येतात, येतात जातात. त्या प्लॅटफॉर्मवर काय फरक पडतो?
त्या प्लॅटफॉर्मला काय फरक पडतो का? त्या प्लॅटफॉर्म असं म्हणतो का, अरे राजधानी गेली, माझा लाईफ बरबाद झालं? प्लॅटफॉर्म म्हणतो नाही. अरे सिंहगड गेली, खाल्ला झालं मी. अरे डेक्कनची राणी गेली राव, खायला आता मी केलं, आता मी बरबाद झालं. प्लॅटफॉर्म म्हणतं कधी? नाही ना. मग आपण तर देवाचं प्रतिरूप आहे. कोणाच्या येण्याने जाण्याने तुम्हाला काय फरक पडणार आहे? तुम्ही त्या व्यक्तीला थोडं महत्व दिले, तुम्ही दिलेले, नाहीतर काही गरज नाहीये. तुम्हाला कळणं गरजेचं आहे, तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे की ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये येशू आहे ना, तुमचं वाटोळं कोणीच करू शकत नाही, काहीच करू शकत नथिंग, नो बॉडी. तुम्हाला हे कबूल करणं गरजेचं आहे, कबूल करत राहणं. जेव्हा तुम्ही हे बोलता ना की अरे माझा येशू आहे सांगतेय, मला कसली उणीव पडणार नाही, गॅरंटी आहे. तो म्हणतो, त्याच्या वचनात दिलेलं आहे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. कमाल, मला गॅरंटी आहे. हा तर ठीक आहे ना, लोक म्हणतील पण त्याचा तुझा EMI बाउन्स झाला रे, ते बाउन्स बिल बघू नको, माझा पुरवठा झालेला आहे, डन. तुम्हाला काय माहिती, प्रभू तरी पण कार्य करेल. हा, आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील आणि भरले जातील. तुम्हाला माझी साक्ष सांगतो, त्या दिवशी माझ्या अकाउंटमध्ये एक EMI आला, बाउन्स झाला, आणि मला माहिती पण नव्हतं बाउन्स झाला. मला कॉल आला की सर तुमचा EMI बाउन्स झाला. मला अच्छा, अरे बोललो कसं काय झालं काय माहिती राव ते. नंतर मग मी बोललो ठीक आहे, मी मंगळवारपर्यंत भरतो, म्हणजे कालच 2 दिवसापूर्वी. हां, बोलो भरतो मंगळवारपर्यंत. मी बोलवतो, मी पैशाची अरेंजमेंट करत होतो, आणि थोडं मला मेसेज आला, तुमचा EMI भरला. अरे बोललो माझ्या अकाउंटात पैसे नव्हते, EMI भरला कोणी? मला अजूनही माहिती नाही EMI कुठून भरलेला आहे. मी माझं बँक अकाउंट चेक केलं, तिथं ना त्या अमाऊंटची एंट्री आलेली आहे, ना त्या अमाऊंटची एक्झिट झालेली आहे, पण माझा EMI भरला गेला. आता मी काय खोदकाम केलं नाही, विचारपूस केली नाही, कसा भरला, कोणी भरला, भरला. प्रेज लॉर्ड, हालेलुया, देवा यावे इरे. ही साक्ष आहे. माझ्याकडे बँकेचं स्टेटमेंटचं प्रूफ आहे. तो अमाऊंट माझ्या अकाउंटमध्ये आला नाही, पण गेलाही नाही, पण त्या बँकेला माझा EMI गेला. प्रेज द लॉर्ड. मेरे को कोई मतलब नहीं है कुठून आला, मेरे को आम दिया मैं खाता हूँ, मैं पेड़ गिनने में इंटरेस्ट नहीं है. कोणी चोराने टाकलं, चुकून टाकलं असेल, व्हेरी गुड, देव अशा अजून चोर दे. पण देव माझा महान आहे, मला विश्वास आहे की यावे इरे तर माझा पुरवठा करणार आहे, त्यांनी भरलेलं आहे. हालेलुया. आता मी तुम्हाला फॅक्ट सांगतो, माझ्या अकाउंटमध्ये एंट्री नाही आहे, ना माझ्या अकाउंटमध्ये एक्झिट आहे, म्हणजे क्रेडिट नाही आणि डेबिट नाही आहे, पण ते अमाऊंट गेला, त्या बँकेला तो अमाऊंट गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. ही जिवंत साक्ष आहे. जेव्हा तुम्ही, आणि मी नेहमी सांगतो, मी त्याशीच मी कोणाला तरी सांगत होतो की अरे त्याचं नाव यावे इरे. आता मी त्याला बोललो, त्या ब्रदरला म्हटलो, आता बल्ब, आता जेव्हा तुला म्हणतात लाईट लाव, बल्ब लाव, तर आपण बरोबर बल्ब ऑन करतो की नाही? हां, मग बल्बचं काम काय? रोशनी देणं. मग तसंच यावे इरे, त्याचं नावच आहे पुरवठा करणारा, तो आहेच. तो पुरवठा केल्याशिवाय राहू शकत नाही ना, त्याचं नावच आहे ते. म्हणजे यावे राफा आहे, यावे सिद्किनो आहे, यावे शालोम आहे, यावे शामा आहे, यावे रोई आहे, त्याचं नाव आहे. मी एकदा त्या नावांवर शिकवणारे लोक खरंच. तर संतो हो, आपल्याला कबुली द्यायची आहे. चौथा दगड काय आहे? कबुली देत राहणं, कन्फेशन देत राहणं की प्रभू माझा महान आहे. बघा, अनुवाद 31 वचन 6, ड्यूट्रॉनॉमी 31:6, अनुवाद 31 वचन 6, ड्यूट्रॉनॉमी 31:6. बी स्ट्रॉंग अँड ऑफ गुड करेज, fear not, nor be afraid of them, for the Lord thy God, he it is that doth go with thee, he will not fail thee nor forsake thee. मला हे कबुली द्यायची आहे. काय कबुली द्यायची आहे? की तू भिवू नको, तू बलिष्ठ हो आणि तू चांगल्या धैर्याचं हो, घाबरू नको, भिवू नको, कारण तुझा देव जो आहे तो तुझ्या संगती जाईल, तुला तो अपयशी ठरवणार नाही, तो पडू देणार नाही आणि तुझा त्याग करणार नाही. हे तुम्हाला बोलायचंय,
बोलत राहायचे मोठ्यानी, भेऊ नकोस, कारण तुझा देव तुझ्या संगती आहे. तो तुला कधी खचित होऊ देणार नाही, लज्जित होऊ देणार नाही, फजित होऊ देणार नाही, तो कधी पडू देणार नाही, तो तुला कधी एकटं सोडणार नाही. घाबरू नकोस, तुझा देव तुझ्या. हे तुम्हाला स्वतःला बोलायचे, कन्फेशन द्यायचे, योग्य गोष्टींचं कन्फेशन द्यायचे, नकारात्मक गोष्टींचं कन्फेशन द्यायचं नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही हे कराल त्यावेळेस 5वा दगड हा आहे की तुम्हाला प्रार्थनेमध्ये जाऊन तुम्हाला त्या भयाला ठार मारायचंय प्रभू येशूच्या नावामध्ये. त्या आजाराला ठार मारायचं रोज येशू नावामध्ये. निघून जा, गेट आउट इन जीसस नेम. ज्यावेळेस तुम्ही हे बोलाल ना त्यावेळेस सामर्थ्य मोकळं होईल. आमेन. आणि तुमची समस्या ऑटोमॅटिकली तुमच्या समोर गुल खतम खलास. आणि तुम्ही त्या लेवलचे विजेते बनाल. त्या लेवलचे, त्या स्तराचे तुम्ही विजेता बनून पुढच्या स्तरावरती जायला तुम्ही प्रस्थान कराल. आमेन. गौरवातून गौरवात, गौरवातून गौरवात, गौरवातून गौरवात ह्याला म्हणतात. विश्वासातून विश्वासात, विश्वासातून विश्वासात ह्याला म्हणतात ते. आमेन. तर तुम्हाला प्रॉब्लेमला फेस करायचंय. आमेन. हालेलुया. तर सांगतो काय ते 5 दगड. फर्स्ट आहे ऍक्सेप्ट, की हो मला प्रॉब्लेम आहे, हो मला भय आहे. दुसरं काय, स्वतःला बलिष्ठ करणं. तिसरं काय, की प्रॉब्लेमचा भयाचा सामना करणं. आणि चौथं काय, की कबुली देत राहणं. योग्य ती कबुली, देवाच्या वचनातून ती कबुली, की माझा देव माझ्या सांगते आहे, मी कानाला घाबरणार नाही. आणि 5वं काय, प्रार्थनेत जाऊन त्या प्रॉब्लेमला ठार मारणं. आमेन. तर संतो आज मला विश्वासाने खात्री आहे की तुम्ही आज वचनातून अतिशय बलिष्ठ झालेले आहात. आणि ह्या वचनाला रोज वाचा, ह्या वचनाचं अध्ययन करा, मनन करा, चिंतन करा. ह्या वचनाला तुमच्या रक्तामध्ये मिसळा. आणि जेवढं जेवढं मनन कराल तेवढं हे वचन तुमच्या रक्तात घुसेल आणि तुम्ही बलिष्ठ होत राहाल. आणि मला विश्वासाने खात्री आहे की जसं तुम्ही योग्यतेची कबुली देत राहाल, योग्य गोष्टींची वचनातून, जे काय चांगलं आहे, जे काय उत्कृष्ट आहे, जे काय वाढ देणार आहे, जे काय तुम्हाला बलिष्ठ करणार आहे, जे काय तुमचा आत्मा उत्तेजित करणार आहे, तुम्ही त्याच गोष्टी जेव्हा बोलत राहाल, ॲटोमॅटिकली आपोआप तुमच्या सर्व जीवनामध्ये देवाचं कार्य सुरू होईल आणि सैतानाला पळून जावं लागेल तुम्ही धमकवल्यानंतर. आमेन. सैतानाचा लाड करू नका, त्याला धमकवा. आमेन. सैतान तुमचा मामा नाही. आमेन. Let us pray. Thank you, Lord, my God, for your word that came to us alive. Blessed Lord, thank you, Jesus, for your word, Lord. Thank you for your rhema, Lord, my God. Thank you for speaking to our lives, Lord, my God. Blessed Lord, my God, you take charge right now, Lord. Lead us in this time, oh Lord, my God. Even as we have heard from your word, Lord, my God. Holy Spirit of God, help us, oh Lord, my God, to build our life accordingly, Lord, my God. To make our life based on your precious word, beloved Lord, my God. Lead us in this, lead us even as, Lord, my God, we read your word, Lord, my God. And प्रभू परमेश्वरा, जेवढं आम्ही तुझं वचन वाचूया, जेवढं आम्ही स्वतःला तुझ्या वचनावरती आम्ही मुळाव्या प्रभू, आम्हाला त्या वचनानुसार आमचं जीवन बांधण्यास आणि मदत कर. आम्हाला आमच्या भयाला सामोरे जाण्यास आणि मदत कर. आम्हाला स्वतःच्या बळाने नव्हे प्रभू, पण तुझ्या वचनाच्या बळाने प्रभू आम्हाला ताकदवर बनव, आम्हाला बलिष्ठ बनव परमेश्वरा. प्रभू आम्हाला आमच्या भयाचा सामना करण्यास शिकव प्रभू. आम्हाला आमच्या भयाचा सामना तुझ्या वचनाद्वारे करण्यास आणि मदत कर प्रभू. आणि प्रभू आम्हाला योग्य ती कबुली, आमच्या मुखाचा उपयोग प्रभू, योग्य गोष्टी जे तुझ्या वचनातून आहे प्रभू, जे तुझ्या वचनातून आम्हाला तू शिकवले प्रभू, ते आम्हाला सहाय्याने मदत कर बोलण्यासाठी प्रभू. आणि तुझे वचन घोषित करण्यासाठी आम्ही सहाय्याने मदत कर. आमच्या मुखातून योग्य गोष्टी, जरी सैतान आमच्यासमोर नाचत असेल, जरी सैतान आमच्यासमोर थैमान माचत असेल प्रभू, आम्हाला प्रॉब्लेम बद्दल नाही बोलणं हे शिकव. आणि तुझं वचन बोलणं, तुझं वचन घोषित करणं, तुझ्या वचनातून प्रभू अभिवचन शोधून काढून, तुझ्या वचनावर अभिवचन शोधून काढून त्या अभिवचनाला बोलत राहणं हे आम्हाला शिकव प्रभू. आणि प्रभू होऊ दे की जसं आम्ही बलिष्ठ होऊ, आमच्या प्रार्थनेद्वारे सैतान हा पळून जाईल, नाहीसा होईल, मारला जाईल, उद्ध्वस्त होईल आणि तुझा विजय आमच्या जीवनातून, आमच्या समस्येतून होईल. प्रभू आज तो आमच्याशी बोलला म्हणून धन्यवाद. आजचं वचन प्रभू आमच्यापर्यंत जिवंत असणं म्हणून धन्यवाद. आणि हे वचन प्रभू आमच्या आत्म्यात, जीवात आणि शरीरात जाऊ दे प्रभू, आमच्या आत्म्यात जाऊ दे प्रभू. आणि या वचनाद्वारे आम्ही 100 पट पीक आणावं असं तो होऊ दे प्रभू.
धन्यवाद प्रभू. आता ह्या क्षणाला तुझ्या सर्व लोकांना त्यांचा आत्मा, जीव, शरीर, मन, बुद्धी, जीवन पवित्र रक्ताच्या, पवित्र तेलाच्या आणि पवित्र आत्म्याच्या अग्नीखाली, आवरणाखाली घेऊन येत आहे. आणि आजच्या वचनाला सुद्धा प्रभू, आणि आजच्या वचनाप्रमाणे आम्ही 100 पट पीक आणावं असं तो होऊ दे. हीच लहानशी प्रार्थना हे पित्या, तुझाच प्रिय पुत्र प्रभू येशू नाम मागतो हे पित्या, म्हणून तू ऐक. आमेन. हालेलुया. गॉड ब्लेस यू. आणि तुम्हाला काय प्रश्न असतील तर तुम्ही पास्टर सोनूच्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. नंबर आहे 9764530500. पुन्हा सांगतो, 9764530500, 9764530500. गॉड ब्लेस यू. परत भेटूया पुढच्या बायबल स्टडीला.